जय श्रीराम. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ. जय श्रीराम. माझा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार. आपण रोज 13 माळा आत्मशुद्धीसाठी या उपक्रमाअंतर्गत रोज नामस्मरण करत आहोत. महाराजांना जे अत्यंत प्रिय आहे असं रामाचं नाम आपण घेत आहोत. आपल्या उपास्य दैवताचं नाम आपण घेत आहोत. भगवंताच्या नामस्मरणामध्ये आपण अतिशय तल्लीन होत आहोत, रममाण होत आहोत. आणि दुसरीकडे आपण आपला प्रपंचही करतोय. आपण मागच्या भागामध्ये हे बघितलं की प्रपंचामध्ये आपल्याला सुख कसं मिळेल, प्रपंच सुखी कसा होईल, यावर आपल्याला महाराजांनी त्यांचं तत्त्वज्ञान उलगडून दिलं मागच्या भागामध्ये. या भागामध्ये आपण तो प्रपंच करत असताना जी काही सुखदुःख आपल्या वाट्याला येतात, ती सुखदुःख आपल्या वाट्याला का येतात, म्हणजे प्रपंचामध्ये घडणाऱ्या सगळ्या गोष्टी ह्या प्रारब्ध योगानुसार घडतच असतात. म्हणजे आपल्याला हे लक्षात येतं की आपला प्रपंच हा भगवंताच्या हातामध्ये आहे आणि जे काही घडतंय ते प्रारब्ध योगानुसार घडतंय. म्हणजे जी गोष्ट आपल्या प्रारब्ध योगामध्ये घडणं असेल ती गोष्ट तिच्या ठराविक वेळी, ठराविक ठिकाणी ही घडणारच आहे. आणि हा अनुभव आपल्या सगळ्यांना येतो. म्हणजे जे काही घडतं ते प्रारब्धाच्या योगाने घडतं. आपलं आयुष्य हे प्रारब्धाच्या अधीन आहे. जे काही सुखदुःख आपल्या वाट्याला येतं ते प्रारब्धाच्या योगानुसार येतं. दोन्ही गोष्टी येतात. आता आपल्याला इथे बारकाईने अभ्यास करावा लागतो की ज्या वेळेला प्रारब्ध योगानुसार एखादी सुखाची गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये घडते त्यावेळेला आपली मनाची भावना कशी असते, तर आपल्याला एक प्रकारचा नैसर्गिकरित्या आनंद झालेला असतो. स्वाभाविकपणे आपण आनंदित असतो. ज्या वेळेला प्रारब्ध योगानुसार दुःख परंपरा वाट्याला येते, एखादा दुःखद किंवा क्लेशदायक प्रसंग आपल्या वाट्याला येतो, त्यावेळेला काल ज्या गोष्टीमुळे आपण आनंदित होतो तो आनंद आज आपल्याला मावळलेला दिसतो. म्हणजे आपल्या आनंदामध्ये बिघाड होतो. म्हणजे एरवी एखादी गोष्ट मनाप्रमाणे घडली तर सुखाची अवस्था प्राप्त होते, आपल्याला आनंद होतो. पण दुसऱ्या दिवशी आपल्या मनाविरुद्ध घडलं, एखाद्या दुःखद प्रसंगाला सामोरं जावं लागलं, काही त्रास झाला, काही क्लेशदायक प्रसंग आपल्या वाट्याला आला, तर आनंदामध्ये बिघाड होतो. म्हणजे कालच्या प्रसंगामध्ये आपण आनंद भोगलेला असतो, तर आजच्या प्रसंगाने तो काल भोगलेला आनंद मावळलेला असतो. आता ह्या दोन्ही गोष्टींचा एक साधक म्हणून आपल्याला विचार करावा लागतो. कशा अर्थाने की आपली उपासना किंवा साधना रोज चालू आहे, आपलं नामस्मरण रोज चालू आहे असं आपण गृहीत धरूया. मग महाराज काय सांगतात की जेव्हा आपण सुस्थितीमध्ये असतो, म्हणजे आपल्या मनाची अवस्था ही स्थिर असते, शांत असते किंवा थोडीशी सुखाची अवस्था आपण भोगत असतो, त्यावेळेला आपली उपासनासुद्धा, साधनासुद्धा छान झाल्याची आपल्याला अनुभवायला येते. पण एरवी सुस्थितीमध्ये चालणारं नामस्मरण किंवा उपासना किंवा साधना ज्या वेळेला आपण दुःखद प्रसंगाला सामोरे जातो किंवा प्रारब्ध भोग असा कठीण असा प्रारब्ध योग आपल्या वाट्याला येतो किंवा एखादा क्लेशदायक प्रसंग आपल्या वाट्याला येतो, जेव्हा एखादा त्रासदायक प्रसंग आपल्या वाट्याला येतो, तेव्हा आपल्याला असं आढळतं की एरवी सुस्थितीमध्ये चालणारं नामस्मरण किंवा साधन किंवा उपासना ही अशा प्रसंगामध्ये विस्कळीत झालेली आपल्याला आढळते. म्हणजे प्रपंचामध्ये प्रारब्ध योगाने उद्भवलेल्या एखाद्या गोष्टीला, समस्येला सामोरं जाणं, धीराने सामोरं जाणं, मन स्वस्थ ठेवणं आणि त्याच वेळेला आपली उपासना सांभाळणं, आपली साधना सांभाळणं, आपलं नामस्मरण सांभाळणं आपल्याला मानसिकदृष्ट्या अत्यंत कठीण जात असतं. म्हणजे मागच्या प्रकरणामध्ये आपण जे बघितलं की प्रपंच सुखाचा करायचा आहे म्हणजे कसा करायचा आहे,
तर महाराजांनी आपल्याला तेव्हाही सांगितलं मागच्या प्रकरणामध्ये की तुम्ही प्रारब्ध योगानुसार आलेली जी काही गोष्ट तुमच्या वाट्याला आलेली आहे ती तुम्ही भगवंताच्या स्मरणामध्ये तुम्ही ती करा किंवा त्याला सामोरे जा. पण आज आपण पाहिलं आपल्या आजूबाजूला तर आपल्याला असं आढळतं की साधारण लोक ही उपासना किंवा साधना किंवा भगवंत किंवा सद्गुरू ह्या संपूर्ण विषयामध्ये फारशी रुची दाखवत नाहीत. त्यामुळे जेव्हा कधी एखादा प्रारब्ध योग किंवा दुःखद प्रसंग त्यांच्या वाट्याला येतो किंवा घरामध्ये जी वडीलधारी मंडळी आहेत जी या मार्गावर आहेत त्यांच्याकडून सुद्धा पुढची पिढी ते समजून घेत नाही की हा सगळा विषय काय आहे. तर ज्या वेळेला त्या पिढीला एखादा प्रारब्ध योग तिच्या वाट्याला येतो, दुःखद परंपरा भोगावी लागते, क्लेशदायक किंवा त्रासदायक प्रसंगाला सामोरं जावं लागतं, त्यावेळेला त्या व्यक्तीच्या आयुष्याला भगवंताचं अधिष्ठान नसल्या कारणाने, भगवंताचं नामस्मरण होत नसल्याने काय काय अनुभवायला येतं? तर नकारात्मकता अनुभवायला येते, अस्थिरता अनुभवायला येते, अस्वस्थता अनुभवायला येते, एक प्रकारचं औदासिन्य अनुभवायला येतं. ती व्यक्ती चिडचिडी बनते, म्हणजे चीड, क्रोध, राग, औदासिन्य, नकारात्मकता, अस्थिरता, अस्वस्थता. आयुष्य जगताना ती व्यक्ती कंटाळा येतो त्या व्यक्तीला. म्हणजे अशा पद्धतीने म्हणजे प्रचंड नकारात्मक डिप्रेशनमध्ये जातात लोक. हे सगळं का घडतं? तर भगवंताचं अधिष्ठान नाही, भगवंताच्या नामाचं अधिष्ठान नाही. मग महाराज सांगतात त्याप्रमाणे जर तुम्हाला प्रारब्ध योगानुसार एखादी गोष्ट सहन करण्याची तुमच्यावर वेळ आली तर तुम्ही कशी कराल ती सहन? इथे महाराज सांगतात की तुम्ही देह प्रारब्धावर टाका. आज आपल्या चिंतनाचा हाच विषय आहे. महाराज आपल्याला काय सांगतात की प्रारब्धाचा संबंध हा देहाशी आहे. म्हणजे प्रारब्धाची आणि ग्रहांची गती ही देहापर्यंतच आहे. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही. म्हणून प्रारब्ध योगानुसार आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी ह्या देहाने भोगायच्या, देहाच्या पातळीवर भोगायच्या आणि मनाने भगवंताचं स्मरण ठेवायचं, हे महाराजांचं सांगणं आहे. म्हणजे आपण काय करायचं तर आपला देह हा प्रारब्धावर सोडून द्यायचा. महाराजांना अत्यंत आवडतं. आणि तुम्ही तुमचं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवा. वाटेल ते होऊ दे, माझ्या प्रारब्ध योगानुसार माझ्यापाशी काहीही घडू दे, माझ्या बाबतीत काहीही घडू दे, अशी जर मनाची भूमिका ठेवली की मी माझ्या भगवंताच्या उपासनेमध्ये आहे, साधनेमध्ये आहे आणि प्रारब्धाने यायचे भोग ते येऊ देत. मग ती शारीरिक काही भोग असतील, मानसिक असतील, ते देहाच्या पातळीवरचे आहेत. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही. म्हणजे महाराज काय सांगतात की दोन गोष्टी आहेत. म्हणजे एक तर आपण आपल्या आयुष्याकडे त्रयस्थ दृष्टीने बघावं. एखादी शारीरिक इजा आपल्याला झाली किंवा एखादा शारीरिक भोग वाट्याला आला तर तो शरीराचा आहे, म्हणजे देहाचा आहे. महाराजांचं तत्वज्ञान त्यावेळेला लक्षात ठेवावं की तुम्ही देहाने कितीही तो शरीराचा भोग भोगत असलात तरी मनाने भगवंताचं स्मरण आपल्याला ठेवता येतं. त्यामुळे दोन गोष्टी आपण कायम लक्षामध्ये ठेवायच्या. म्हणजे जेव्हा प्रारब्ध योगानुसार एखादी सुखाची घटना घडते तर त्यावेळेला आपला आपल्यावर जणू काही ताबा उरत नाही. जेव्हा आपल्या मनासारखं घडतं त्यावेळेला आपण लगेचच त्याचं कर्ते पण स्वतःकडे घेतो. पहा, म्हणजे एखादी गोष्ट घडली, ठीक आहे, आपण पुष्कळ प्रयत्न केला आणि त्यानुसार ती गोष्ट घडलेली आहे. पुढे आपला अहंभाव इतका वाढत जातो की मी प्रयत्न केले म्हणून ती गोष्ट मी पदरात पाडून घेऊ शकलो, इतका तो अहंभाव वाढतो. म्हणजे आपण त्याचं श्रेय भगवंताला देत नाही. मग आपण त्याचं सगळं श्रेय स्वतःकडे घेतो की मी प्रयत्न केला, मी त्याच्यासाठी कष्ट घेतले म्हणून ती गोष्ट मला प्राप्त झाली. वरवर पाहता हे बरोबरही आहे, पण असं प्रत्येक वेळेला घडतं का, हाही विचार आपण करायला पाहिजे. अनेकदा असं घडतं की प्रयत्न पुष्कळ केला
जीवाचा आटापिटा केला, पण गोष्ट काही मनासारखी घडली नाही. म्हणजेच काय की त्यावेळेला ती गोष्ट आपल्याला प्रारब्धावर सोडून द्यावी लागते, असं महाराजांचं सांगणं आहे. म्हणून जरी मनाप्रमाणे घडलं तरी आपण त्यामध्ये हुरळून न जाता, त्या सुखाच्या भावनेने हुरळून न जाता, त्याचं कर्तेपण आपल्याकडे न घेता ते सगळं भगवंताला अर्पण करायचं, ते सगळं कर्तेपण भगवंताकडे देऊन टाकायचं. म्हणजे आपला अहंभाव वाढत नाही, ही पहिली गोष्ट. आणि दुसरं, जर प्रारब्ध योगानुसार दुःख वाट्याला आलं तर भगवंताची आणि सद्गुरूंची इच्छा आहे ती, असं मानून ते दुःख भोगायचं. कारण महाराज म्हणतात की जेव्हा दुःख भोगणं हे वाट्याला येईल तेव्हा तो प्रारब्ध योग तुम्ही टाळू नका, ते प्रारब्ध चुकवू नका. म्हणजे बँकेचं आपण कर्ज काढलं तर ते चुकवताना जसा आनंद होतो तसा दुःख भोगताना आपल्याला आनंद झाला पाहिजे, कारण आपण ते प्रारब्ध आपलं भोगत असतो आणि ते भोगून संपवत असतो. आपण ते जर टाळलं तर ते काही वर्षांनी पुन्हा आपल्यासमोर भोगण्यासाठी येतं. मग आपण एकदाच ते भोगून संपवावं असं महाराजांचं सांगणं आहे. आणि त्याच्यासाठी आपण परमेश्वराला पूर्ण शरण जावं, आपलं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवावं आणि ती भगवंताची आणि सद्गुरूंची इच्छा आहे असं मानावं. म्हणजे जेव्हा आपल्या मनासारखं घडतं, प्रारब्ध योगानुसार आपल्याला सुखाची अवस्था प्राप्त होते, त्यावेळेला आपण ती भगवंताची आणि सद्गुरूंची, महाराजांची आपल्यावर कृपा आहे असं समजावं. म्हणजे आपला अहंभाव वाढत नाही आणि शरणागतीचा भाव टिकून राहतो. आणि ज्या वेळेला दुःखद प्रसंगाला सामोरे जातो, क्लेशदायक किंवा त्रासदायक अशा प्रसंगाला सामोरे जातो, त्यावेळेला भगवंतांनी माझं असं कसं केलं किंवा महाराजांनी असं कसं केलं असं न म्हणता, ती भगवंताची आणि महाराजांची, सद्गुरूंची इच्छा आहे, त्या इच्छेमध्ये आपण आपली इच्छा मिसळावी आणि राहावं. मग अशा वेळेला आपण काय करायचं, तर मनातल्या मनामध्ये नामस्मरण चालू ठेवायचं. ज्या वेळेला आपण कठीण प्रारब्ध योग भोगत असतो त्यावेळेला मनातल्या मनात भगवंताचं नाम घट्ट धरून ठेवायचं. वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडायचं नाही. सद्गुरूंवर पूर्णपणे विश्वास ठेवायचा, भरोसा ठेवायचा, निष्ठा ठेवायची, श्रद्धा ठेवायची. महाराज आपल्याला ह्या प्रसंगातनं बाहेर काढणार, आपला रामराया आपल्याला ह्या प्रसंगातनं बाहेर काढणार, हे मनाशी घट्ट धरून ठेवायचं. करुणा भाकायची, माझं मन स्थिर राहू दे, माझ्याकडनं कुठलंही चुकीचं वर्तन घडू नये अशी प्रार्थना करायची. आणि त्या प्रसंगाला तोंड देण्यासाठी माझ्याकडे ती ताकद येऊ दे हे भगवंताकडे मागायचं. आणि हाच नियम आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लावायचा. म्हणजे महाराजांना काय आवडतं किंवा परमेश्वराला काय आवडतं की निसर्ग नियमानुसार तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या गोष्टी या स्वाभाविकपणे घडल्या पाहिजेत. म्हणजे आपण हे समजून जावं की एखादी गोष्ट जर स्वाभाविकपणे घडत नसेल तर ह्याचा अर्थ आपल्या महाराजांची ती इच्छा नाही किंवा भगवंताची इच्छा नाही. आपण काय करतो, आपल्याला ते हवंय म्हणून आपण ते खेचण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे प्रारब्ध योगामध्ये जे नाही आहे ते आपण खेचण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तर आपली मानसिक ओढाताण होतेच. पण परमेश्वराची किंवा सद्गुरूंची तशी इच्छा नसते, पण केवळ आपण त्यांना थोडंसं वेठीला धरल्यामुळे, परमेश्वर किंवा सद्गुरू हे दयाळू आणि कृपाळू असल्यामुळे आपल्या पदरामध्ये ते घालतात. पण त्याने आपल्याला हवा तसा आनंद किंवा समाधान मिळत नाही. कारण भगवंताला आणि सद्गुरूंना माहिती असतं की अरे तू मला जे आज मागतोयस ते भविष्यासाठी किंवा भविष्यामध्ये तुझ्यासाठी उपयोगाचं नाही. म्हणजे खूप ओढाताण करून एखादी गोष्ट परमेश्वरीय कृपेने प्राप्त होईल सुद्धा, पण आपल्याला असा अनुभव येतो की जेव्हा सहजतेने न घडणारी गोष्ट आपण खूप ओढाताण करून खेचली की त्या गोष्टीपासून आपल्याला हवा तसा आनंद मिळत नाही. आणि मग थोड्या दिवसांनी लक्षात येतं की अरे ही काही भगवंताची किंवा महाराजांची इच्छा नव्हती. मग आपल्याला असं वाटतं की मग प्रयत्न करायचाच नाही का, मग आम्ही तसंच बसायचं का. तर महाराज काय सांगतात, प्रयत्न आटोकाटीने करा. कुठपर्यंत करा की प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं, थोडा अजून प्रयत्न केला असता तर बरं झालं असतं, हे जोपर्यंत आपल्या मनाला वाटतंय तोपर्यंत प्रयत्न करत राहायचा, अजिबात थकायचं नाही. पण एका विशिष्ट क्षमतेपर्यंत आपला प्रयत्न संपला
की त्यावेळेला मनामध्ये अशी भावना उत्पन्न होते की नाही महाराज, आता ह्याच्या पुढे मी काही करू शकत नाही, किंवा देवा आता माझी कपॅसिटी संपली किंवा माझी क्षमता संपली, ह्याच्या पुढे मी कुठलाही प्रयत्न एखाद्या गोष्टीसाठी करू शकत नाही. तिथे प्रारब्ध योग सुरू होतो. म्हणजे देह आपल्याला जो प्रारब्धावर टाकायचा आहे ना, ते तिथे सुरू होतं. मग त्यावेळेला त्यातनं जे मिळणारं फळ आहे ते प्रारब्ध योगावर आपण सोडून द्यायचं. जर भगवंताला वाटलं, जर महाराजांना वाटलं, जर सद्गुरूंना वाटलं तर ते तुमच्या पदरात घालतील. जर त्यांची इच्छा नसेल तर ते तुम्हाला देणार नाहीत. दोन्ही वेळेला आपण सद्गुरूंची इच्छा प्रमाण मानायची आणि शांत बसून राहायचं. म्हणजे काय की आपल्याला भरपूर प्रयत्न करून सुद्धा एखादी गोष्ट मनासारखी झाली नाही तर जे काही दुःख होतं ना ते क्षणिक होतं. काही वेळेला माणसं इतकी नकारात्मकतेमध्ये जातात की ते दुःख उराशी घेऊन आयुष्यभर बसलेली असतात. त्यामुळे आपण आयुष्याचा जो स्वाभाविक आनंद आहे, जो भगवंताला असं वाटत असतं की माझी सगळी लेकरं ही आनंदामध्ये जगावी, पण आपणच आपल्या आनंदामध्ये आपल्या कृत्याने बिघाड करतो. म्हणून 2 गोष्टी महाराजांनी आपल्याला सांगितल्या आहेत की भरपूर प्रयत्न करा, त्या प्रयत्नाला यश आलं तर म्हणा की ही भगवंताची कृपा झाली, नाही यश आलं तर म्हणा की ही भगवंताची इच्छा नव्हती, महाराजांची सद्गुरूंची इच्छा नव्हती. अशा पद्धतीने जर आपण गेलो तर आपल्याला देह प्रारब्धावर टाकता येतो आणि आयुष्यामध्ये घडणारी प्रत्येक घटना नैसर्गिकरित्या तिला घडू द्यावी. फार आपण ओढाताण करू नये, म्हणजे आपल्याला मनाची स्वस्थता साधता येते. आणि अशा प्रकाराने देहाने प्रारब्धभोग भोगणं, मनाने भगवंताचं अनुसंधान राखणं आणि प्रापंचिक कर्तव्य उत्तम पद्धतीने पार पडणं हे महाराजांना फार आवडतं. आता अशा वेळेला काय होतं, ज्या वेळेला कठीण असा प्रारब्धयोग आपण भोगत असतो त्यावेळेला नैसर्गिकरित्या आपण करत असलेल्या उपासनेविषयी, साधनेविषयी, भगवंताविषयी आणि सद्गुरूंविषयी आपल्या मनामध्ये काही विकल्प किंवा शंका उपस्थित होतात. ह्याचा अनुभव आपण सगळेजण घेतो. सगळ्यात पहिली शंका किंवा सगळ्यात पहिला उठणारा विकल्प आपल्या मनामध्ये हा असतो की मी एवढं दुःख भोगतोय, हे भगवंताला दिसत नाही. मी एवढं दुःख भोगतोय हे माझ्या महाराजांना दिसत नाही. किती दिवस मी हे भोगायचं? मी महाराजांचा आहे, महाराज माझे आहेत. रामराया, मी तुझी प्रार्थना करतो, रोज मी तुझं नाम घेतो, तरी माझ्या वाट्याला हे दुःख का? पहिला विकल्प. असे विकल्प किंवा शंका मनामध्ये जरी आल्या तरी महाराज सांगतात की तुम्ही जबरीने अशा वेळेला नामस्मरण करा. कारण एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की जी घटना प्रारब्ध योगानुसार आपल्या वाट्याला येते त्यासाठी आपली स्वतःचीच कर्म त्याला कारणीभूत असतात. म्हणजे आपण हे दरवेळेला बघत आलेलो आहे की भगवंताचं अधिष्ठान किंवा भगवंताच्या नामाचं अधिष्ठान जर आपल्या आयुष्याला असेल तर आपली सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहते. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली की आपलं आचरण शुद्ध राहतं, म्हणजे वर्तन शुद्ध होतं. आणि वर्तन म्हणजे आपल्या हातनं जर चांगली कर्म घडली तर त्याचं चांगलं फळ आपल्याला मिळतं आणि म्हणून ती परमेश्वराची कृपा मानावी हे महाराज सांगतात. त्याच्याबरोबर उलटं की जेव्हा भगवंताचं अधिष्ठान आपल्या जगण्याला किंवा आयुष्याला नसतं किंवा भगवंताचं स्मरण आपल्याला जेव्हा राहत नाही त्यावेळेला सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहत नाही. सत्सद्विवेक बुद्धी जागृत राहिली नाही की आपल्याकडनं आचरण शुद्ध होत नाही, आपल्या वर्तनामध्ये बिघाड येतो, आपल्या हातनं चुकीची कर्म घडतात. आपल्या हातनं चुकीची कर्म घडली की आपल्या वाट्याला दुःख परंपरा येते. म्हणजे काय आहे की सुख किंवा दुःख ह्या दोन्ही गोष्टी आपल्या कर्मातूनच उत्पन्न झालेल्या असतात आणि म्हणून त्याचा दोष हा भगवंताला किंवा सद्गुरूंना देऊ नये. त्यांची कृपा अशी असते की ज्या वेळेला आपण कठीण असा प्रारब्धयोग भोगत असतो त्यावेळेला ते त्यांच्या कृपेने तो सुसह्य करण्याचा प्रयत्न करतात, पण तेही आपल्याला त्यावेळेला कळत नसतं. म्हणजे एकीकडे आपण त्यांना दोष देत असतो, पण दुसरीकडे ते त्यांची कृपा आपल्यावर ठेवून कठीण असा प्रारब्ध भोग आपल्याला भोगायला देतात. एकीकडे ते म्हणतात तू तो भोग भोगून संपव, तो अजिबात टाळायचा नाही. म्हणजे महाराजांचं तत्वज्ञान तो टाळण्याकडे नाहीये तर भोग भोगून संपवण्याकडे. आणि त्यावेळेला सद्गुरू तत्व कसं काम करतं तर ते तुम्हाला इतकी ताकद देतं
तो भोग भोगण्याची इतकी कृपा तुमच्यावर करतं की तुम्ही तो भोग भोगून कधी संपला तुमचा हेही तुम्हाला कळत नाही. आणि आपण आश्चर्यकारकरित्या एखाद्या कठीण प्रसंगातनं बाहेर आलो हे त्यावेळेला कळत नाही, पण नंतर आपल्या लक्षात येतं की अरे महाराज होते, आपला रामराया होता, आपलं उपास्य दैवत होतं आणि आपण कठीण अशा प्रारब्ध योगातनं सहजपणे बाहेर आलो. आणि अशा वेळेला आपलं मन अतिशय हलकं आणि तरल असं बनतं. म्हणजे काय की मी म्हणजे देह नाही हे जेव्हा आपण समजून घेऊ त्यावेळेला आपल्याला तो देह प्रारब्धावर टाकता येईल असं महाराजांचं सांगणं आहे. आणि हाच आपल्या चिंतनाचा आज विषय आहे की प्रारब्धाचे भोग हे देहाने कसे भोगायचे, त्यावेळेला आपल्या मनाची भूमिका कशी ठेवायची, मन आपलं भगवंताच्या चरणाशी कसं चिकटवून ठेवायचं, त्याच वेळेला प्रापंचिक कर्तव्य कशी पार पाडायची, दुःखमय परंपरा आपल्या वाट्याला आली, प्रसंग वाट्याला आला तरी उपासना दृढ कशी ठेवायची, चित्तस्थिर कसं ठेवायचं, मनाची स्वस्थता कशी ठेवायची, सद्गुरूंवरचा विश्वास निष्ठा ढळून द्यायची नाही, भगवंतावरची श्रद्धा ढळून द्यायची नाही, ही फार मोठी कसरत साधकाला करावी लागते. म्हणून महाराज असं सांगतात की तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्या सर्व गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत. त्या सर्व गोष्टी प्रारब्ध योगानुसारच चालतात. म्हणजे जगामध्ये जशा अनेक घडामोडी चालतात तशा आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये सुद्धा सर्व गोष्टी ह्या प्रारब्ध योगानुसारच चालतात. म्हणजे पुष्कळ गोष्टी अशा आहेत की ज्यांच्याकडे बोट दाखवून आपण म्हणू शकतो की हां अमुक अमुक झालं म्हणून ही गोष्ट घडली. पण काही वेळेला आपल्याला एखादी गोष्ट घडल्यानंतर काय कारणाने ही गोष्ट घडली हे जेव्हा दाखवता येत नाही त्याला प्रारब्ध म्हणतात, अशी महाराजांनी प्रारब्धाची व्याख्या केलेली आहे. म्हणजे काय की न समजणाऱ्या गोष्टींचं कारण म्हणजे प्रारब्ध. म्हणजे एखादी गोष्ट वाट्याला आली, का बरं माझ्या वाट्याला ही आली माहिती नाही, म्हणजेच त्याला प्रारब्ध असं म्हणतात. महाराज काय सांगतात की मनुष्याच्या अवयवामध्ये जसा कमी जास्तपणा असतो तसं प्रत्येकाचं प्रारब्ध हे वेगवेगळं असतं. का? कारण प्रत्येकाची कर्म वेगवेगळी असतात आणि प्रत्येकाला त्याच्या पूर्व जन्मानुसार किंवा पूर्व काही कृतींनुसार विषय विकार वासना ह्यांचं प्राबल्य पण कमी जास्त प्रमाणामध्ये असतं आणि पूर्वजन्माचे काही संस्कार त्याच्यावर जे झालेले असतात त्यानुसार ती व्यक्ती किंवा ते आत्मस्वरूप पुढचा जन्म किंवा पुढचा देह धारण करताना ते सगळं घेऊन, ते संचित असतं, ते सगळं घेऊन तो पुढे येतो. त्यामुळे प्रत्येकाचं प्रारब्ध एकसारखं नसतं, वेगवेगळं असतं आणि कमी जास्त प्रमाणामध्ये प्रत्येकाला सुखदुःख भोगावी लागतात. कारण त्याने काही चांगली कर्म केली आहेत म्हणून त्याच्या आयुष्यात काही चांगले प्रसंग घडतात. जेव्हा त्याने काही चुकीची कर्म केलेली असतात तेव्हा त्याला त्याचं फळ म्हणून दुःख परंपरा भोगावी लागते. म्हणजे आपल्या देहाला होणारे भोग हे आपल्या कर्माचंच फळ आहे हे घट्टपणे डोक्यामध्ये ठेवायचं. पण ते अमुक एका कर्माचं फळ आहे हे माहिती नसल्यामुळे त्याला प्रारब्ध असं म्हणतात. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही तो देह प्रारब्धावर सोडून द्या. प्राण्यांना सुद्धा प्रारब्धाने आलेले भोग भोगावे लागतात, माणसाला सुद्धा भोगावे लागतात. म्हणजे आपल्यावर ज्या आपत्ती येतात त्या भगवंताने दिलेल्या नसतात, आपल्या कर्मातूनच उत्पन्न झालेल्या असतात. पण महाराज म्हणतात की त्या पाहुण्यासारख्या असतात, समुद्राच्या लाटेप्रमाणे असतात. म्हणजे सुख कधी येतंय, कधी दुःख परंपरा वाट्याला येते. त्यामुळे जशा त्या आपत्ती येतात, जसा एखादा कठीण प्रारब्धयोग आपल्या वाट्याला येतो तसा तो निघून पण जातो. म्हणून आपण त्या खेचून आणू नयेत आणि आल्या तरी मनाने घाबरू नये. महाराज काय सांगतात की प्रारब्धाची आणि ग्रहांची गती ही देहापर्यंतच आहे, मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाहीये. जो साधक संतांची, सद्गुरूंची, भगवंताची इच्छा प्रमाण मानतो, त्यांची आज्ञा पाळतो, त्याचं प्रारब्ध रूपाने राहत नाही. म्हणजे ते महाराजांच्या किंवा सद्गुरूंच्या हातामध्ये जातं आणि ते त्याचं प्रारब्ध भोग स्वतः सुद्धा काही वेळेला संपवतात, काही वेळेला त्याला भोगायला लावतात, ते भोगण्याची त्याला ताकद देतात, काही गोष्टी स्वतःकडे घेतात. हे फार गूढ आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. आणि म्हणून आपल्याला महाराजांवर, आपल्या सद्गुरूंवर, भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवावी लागते. म्हणजे प्रारब्धाचे भोग हे कोणालाही टळत नाहीत. देहाला जे काही सुखदुःख होतं हे प्रारब्ध योगानुसारच होतं. आता सुख सगळ्यांना हवंय पण दुःख कोणालाच नकोय. पण असं होतं का? आपल्याला जसे सुखाचे दिवस येतात तशी दुःख पण भोगावी लागतात. मग प्रारब्ध म्हणजे काय की मागच्या काही कर्मांचं फळ. मग ते चांगलंही आहे, ते वाईटही फळ कधी आपल्या वाट्याला येतं.
जेव्हा सुखाचे भोग येतात, जेव्हा सुख आपल्या वाट्याला आलेलं असतं, तेव्हा माणसाला काही वाटत नाही आणि ते दिवस पटकन निघून जातात. पण ज्या वेळेला दुःखाचे प्रसंग आले, त्यावेळेला माणूस काय म्हणतो, की मी देवाचं एवढं केलं, मी अमक्या अमक्या सत्पुरुषाचा आहे आणि माझ्या वाट्याला हे असं कसं आलं. पण त्याला हे समजत नाही की जे आपल्या वाट्याला येतं ते आपल्या स्वतःच्या कर्मांचाच तो परिणाम असल्या कारणाने आपण भगवंताला आणि सद्गुरूंना त्याचा दोष देऊ नये. म्हणजे वास्तविक पाहता ते आपल्यावर कृपा करून आपल्याला तो प्रारब्ध भोग भोगण्याची ताकद देत असतात आणि आपला भार हलका करत असतात. काही वेळेला ते आपलं दुःख स्वतः भोगतात आणि ते भोगून संपवतात. म्हणजे जर आपण संतांची चरित्र वाचली, महाराजांचं चरित्र वाचलं, तर अशा अनेक प्रसंगांमध्ये आपल्याला हे कळेल किंवा दिसून येईल की लोकांची आजारपणं महाराजांनी स्वतःवर घेतलेली आहेत, लोकांची पापंसुद्धा महाराजांनी स्वतःकडे घेतलेली आहेत आणि ती भोगून संपवलेली आहेत. म्हणजे एवढे संत सत्पुरुष सद्गुरू आपल्यावर कृपा करत असतात, पण आपण करंटे असतो, आपल्याला ते लक्षात सुद्धा येत नाही. आणि म्हणून मिळणं आणि जाणं हे दोन्ही प्रारब्धाच्या अधीन आहे. मग महाराज असं सांगतात की मग तुम्ही हर्ष किंवा शोक का करता. म्हणजे प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःख भोगावी लागतात, त्यामध्ये आपण असल्यासारखे असावे पण नसावे. म्हणजे आपली मनोभूमिका ही त्रयस्थ असावी. महाराजांनी काय उदाहरण दिलंय पहा, की एखादा वकील त्याचा अशिलाचा खटला चालवत असतो. आता वकील तो खटला स्वतःचाच आहे असं समजून कोर्टामध्ये भांडतो. पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी तो त्याचं सुखदुःख मानतो का? तो त्यातून लगेच अलिप्त होतो. म्हणजे ही जशी वकिलाची भूमिका असते, त्याप्रमाणे आपण आपल्या स्वतःच्या आयुष्याविषयीची भूमिका ठेवली पाहिजे, की जे काही वाट्याला येतंय ते देहाच्या वाट्याचं आहे. मनाने भगवंत भजायला त्याची आडकाठी नाही, मनाने भगवंताचं स्मरण करायला त्याची आडकाठी नाही आहे. म्हणजे महाराज काय सांगतात, की तुम्ही भगवंताकडे तुमचं मन लावा आणि देह हा प्रारब्धावर सोपवा. म्हणजे आपल्या प्रारब्धाने आलेल्या बऱ्या वाईट गोष्टी ह्या देहाने भोगायच्या आहेत. मन जर आपण भगवंतापाशी स्वतंत्र ठेवलं तर आपल्या मनावर त्याचा परिणाम आपण होऊन द्यायचा नाहीये आणि त्याच्यासाठी भगवंताची करुणा भाकायची, सद्गुरूंची करुणा भाकायची. पण हे कधी आपल्याला साध्य करता येईल, की जेव्हा आपण त्याचं कर्तेपण स्वतःकडे घेणार नाही. तेव्हा आपल्याला देह कधी प्रारब्धावर सोडता येईल, जेव्हा आपला अहंभाव आणि अहंकार आपण क्षीण करत नेऊ. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा घडते, मनासारखी घडते, त्यावेळेला आपण काय म्हणतो, की मी इतके प्रयत्न केले, मी प्रचंड कष्ट उपसले, म्हणून हे घडलं आणि आज सुखाचे दिवस आले. पण तिथे आपण हे विसरतो की प्रचंड कष्ट उपसायला ताकद आपल्याला कोणी दिली? ते चैतन्य आपल्या शरीरामध्ये खेळतंय ना. ती चैतन्य शक्ती जी ब्रह्मांडामध्ये भरून आहे, ती आपल्या शरीरामध्ये, देहामध्ये वास करत असल्यामुळे त्याच्या माध्यमातूनच आपण कष्ट उपसलेले आहेत आणि म्हणून आपल्याला एखादी गोष्ट प्राप्त झालेली आहे आणि आपल्या चांगल्या कर्माचं ते फळ आहे आणि ती भगवंताची कृपा आहे. पण आपण स्वतःच्या प्रयत्नांनी मी सगळं काही मिळवलं, ही जोपर्यंत कल्पना टाकत नाही, तोपर्यंत आपल्याला देह प्रारब्धावर सोडता येत नाही. कारण ज्या वेळेला दुःखाची परंपरा वाट्याला येते, एखादा दुःखद प्रसंग वाट्याला येतो, त्यावेळेला मात्र आपण त्याचा सगळा दोष भगवंताकडे आणि सद्गुरूंपाशी देतो. मग असं चालणार नाही. अशी जर भूमिका ठेवली तर आपल्याला देह प्रारब्धावर टाकता येणार नाही आणि आपण फक्त दुःख भोगत राहू आणि ती सगळी दुःख परंपरा आपल्या वाट्याला येईल. ती अस्थिरता वाट्याला येईल, अस्वस्थता वाट्याला येईल, औदासिन्य वाट्याला येईल, नकारात्मकता वाट्याला येईल, सगळं काही वाट्याला येईल. आणि म्हणून महाराज सांगतात की संतांना सुद्धा त्यांचं प्रारब्ध भोगावं लागतं, पण त्यांना देहबुद्धी नसल्या कारणाने त्यांना त्याचं सुखदुःख नसतं. पण आपण देहबुद्धीमध्ये जगत असल्यामुळे आपण ते सगळं सुखदुःख स्वतःकडे खेचतो. म्हणून प्रारब्धाने देहभोग जरी वाट्याला आला तरी आपल्या मनाची वृत्ती कशी ठेवावी हे आपल्याला इथे शिकावं लागतं. आणि म्हणून देहाची सुखदुःखे ही प्रारब्धावर टाकावीत आणि भगवंताचं नामस्मरण हे अत्यंत प्रयत्नपूर्वक आणि अत्यंत प्रेमाने करावं. म्हणजे जगामध्ये जी जी गोष्ट घडते ती भगवंताच्या इच्छेने घडते हे आपण ओळखावं आणि भगवंताच्या अनुसंधानामध्ये राहण्याचा प्रयत्न करावा. भगवंताच्या अनुसंधानामध्ये आपण कसं राहू शकतो, तर भगवंताचं नाम घेऊनच राहू शकतो.
मग आपलं चित्त जर भगवंताच्या नामामध्ये गुंतलं की आपल्याला देह प्रारब्धाच्या स्वाधीन करता येतो. म्हणजे कशी भूमिका ठेवायची महाराज फार सुंदर पद्धतीने आपल्याला सांगतात की तुम्हाला दोन गोष्टी आहेत ना, एक मन आहे आणि एक देह आहे. देह तुम्ही प्रारब्धाच्या अधीन ठेवा. जे काही घडायचे, जे काही सुखदुःख आहे ते देहाच्या वाट्याला आहे. मन भगवंतापाशी स्वतंत्र ठेवा. अशा पद्धतीने जर आपण राहिलो तर जेव्हा आपल्या मनासारखं घडेल ती आपल्याला भगवंताची कृपा मानता येईल आणि आपल्याला त्याच्यात करते पण आपण घेणार नाही. आणि जेव्हा आपल्या मनाविरुद्ध घडेल त्यावेळेला ती भगवंताची आणि सद्गुरूंची इच्छा मानून आपण जे दुःख भोगत असताना अगदी उन्मळून पडल्यासारखे पडतो की आता सगळं काही जगातलं संपलंय आणि आता काहीही माझ्याकडे शिल्लक राहिलेलं नाही, इतकी जी नकारात्मकता आणि औदासिन्य टोकाचं असं आपल्या वाट्याला येतं तेही येणार नाही. तेही महाराजांना आवडत नाही. म्हणजे महाराज म्हणतात की अरे तू माझा आहेस ना, तू भगवंताचा आहेस ना, तू रामनाम घेतोस ना, असं तू कोसळून कसा पडतोस एखादं दुःख तुझ्या वाट्याला आलं तर. तू विश्वास ठेव, तू श्रद्धा ठेव, तू निष्ठा ठेव, सगळं काही व्यवस्थित होईल. म्हणून महाराज काय सांगतात की तुम्ही तुमचं मन भगवंताच्या चरणावर चिकटवून ठेवा आणि देह प्रारब्धाच्या प्रवाहामध्ये सोडून द्या. म्हणजे पाण्याचा प्रवाह जसा असतो तसं त्या देह आपण सोडून द्यायचा. म्हणजे काय होईल, काही दिवस तो सुखात राहील, म्हणजे काही दिवस तो प्रवाह सरळ जात राहील, काही दिवस तो दुःख परंपरा भोगेल, म्हणजे काही दिवस तो बुडून गचका खाण्याच्या बेतामध्ये येईल. पण त्याच्या कुठल्याही अवस्थेमध्ये आपल्या मनाचा आनंद मात्र चिरकाळ टिकेल, चिरंतन टिकेल. आणि म्हणून आपल्या देहाकडे आपल्याला वेगळेपणाने पाहता आलं पाहिजे. असं जर आपण पाहू शकलो, म्हणजेच आपण जर आपलं मन भगवंताला दिलं आणि आपला देह जर प्रारब्धाच्या अधीन केला आणि प्रारब्धावर सोडून दिला तर आपल्याला अतिशय स्वस्थतेने आणि स्थिरतेने आपलं नामस्मरण, उपासना, साधना चालू ठेवता येते. आणि अशा वेळेला आपली भगवंतावरची असलेली श्रद्धा, निष्ठा, आपल्या सद्गुरूंवर आपलेली असलेली श्रद्धा आणि निष्ठा बळकट होते. आणि हेच महाराजांचं सांगणं आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुम्ही देह प्रारब्धावर सोडा आणि मनाने भगवंत भजा. जय श्रीराम.